तुमची कमजोरीच तुमची सर्वात मोठी ताकद बनू शकते, ही गोष्ट शेवटपर्यंत बघा. एका मोठ्या बागेत आनंद आणि विजय नावाचे दोन कामगार होते. आनंद शारीरिकदृष्ट्या बलवान होता, तर विजयचा एक पाय जन्मापासूनच अधू होता, ज्यामुळे तो लंगडत चालायचा. मालक रावसाहेब रोज दोघांना डोंगरावरून हंडे भरून पाणी आणायला सांगायचे. आनंद वेगाने धावून पूर्ण भरलेले हंडे आणायचा, पण विजय लंगडत चालत असल्यामुळे त्याच्या हंड्यातून अर्धे पाणी रस्त्यातच सांडायचे. मालकाच्या घरी पोहोचेपर्यंत विजयचा हंडा नेहमी अर्धाच रिकामा असायचा. यामुळे आनंदला स्वतःचा गर्व झाला आणि तो विजयला निरुपयोगी म्हणून हिणवू लागला. रोजचे टोमणे ऐकून विजय पूर्णपणे खचला आणि रडत रडत मालकांकडे राजीनामा द्यायला गेला. तो म्हणाला, मालक, माझ्या दोषामुळे तुमचे नुकसान होते. मी उद्यापासून कामावर येणार नाही. मालक रावसाहेब हसले आणि प्रेमाने म्हणाले, विजय, उद्या पाणी आणताना रस्त्याच्या कडेला नीट बघ. दुसऱ्या दिवशी विजयने पाहिले की तो ज्या डाव्या बाजूने लंगडत चालायचा तिथे अतिशय सुंदर रंगीबेरंगी फुले फुलली होती. याउलट आनंदच्या उजव्या बाजूला फक्त सुकलेली जमीन होती. विजय चकित झाला. तेव्हा मालक त्याला म्हणाले, विजय, मला तुझ्या दोषाबद्दल माहीत होते, म्हणून मी तुझ्या बाजूला फुलांच्या बिया पेरल्या होत्या. तू रोज कष्ट करत येताना तुझ्या हंड्यातून सांडलेल्या पाण्यामुळेच आज हा रस्ता इतका सुंदर झाला आहे आणि या फुलांमुळे अनेकांचे भले होते. हे ऐकून आनंदने लाजून विजयची माफी मागितली आणि विजयला त्याचा गमावलेला आत्मविश्वास परत मिळाला. या जगात कोणीच निरुपयोगी नसते. योग्य दृष्टिकोन ठेवला तर आपण आपल्या कमतरतांमधूनही काहीतरी सुंदर घडू शकतो. स्वतःला कधीच कमी समजू नका.